मोबाईल शिटाखाली कोण बघ, शिटाखाली काय बोलतोय कोण नेता, किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलतेत, हाय का काही मिळत? अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय. ह्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचंय. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मेली तरी चालतंय, याला कुणी मेलं तरी चालतंय, फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पण आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कोणकड चालली असली, आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहितीये मोबाईल कुठे ठेवतोय शिटाखाली. जर एखाद्याचा येणे जाऊन सत्कार केला बरं का राजकीय नेत्या, हो तुम्ही ओबीसीचे असता आणि मराठ्याचा असता याच्यात घुसा, नुसतं मायावरच काय आरोप करता. अरे मी खामक्या होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला. त्या गँगवार म्हणून होतो काय असं ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, कच्चा नाही, हे ध्यानात ठेव. तो इतक्या चुकीच्या हात टाकला, आता तो विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो मीडियात बोलायला पाहिजे होतं. पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं. याच्यात तू उगाच खेटला मला, तो कोणाला खेटायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं, पण तू राहायला नाही. तू मला खेटला बा, तू पाय चोपून पाय पडला त्यावेळेस पडेल येऊ नको म्हणून. हो मी लय दिवस सांगत नव्हतो ते. हा तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही, असं पाय पडणं होतं ते. असं नाक घासायला लागलं तुला, नाक लक्षात ठेव. माझं तर जाहीर झालं, मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही, कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय, जाऊ द्या काय जायचं आपण. तू त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे, हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं, गाड्या देणं, मग मारणं, माझं आमजवळ ते सगळे. मला वाटतं आणखीन तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नसतं ते सगळे तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असलं मी सगळ्याला ऐकू घालतो, पत्रकार बांधवाला, म्हणजे तुमचा विश्वास बसल. एखादी क्लिप तपास कामी मला वाटतं जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं आहे. अहो काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही, काही ठिकाणी 75% जे अधिकारी आहेत, म्हणजे मंत्रालयाचं बोलतो फक्त, मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना पीए एवढ्याच बद्दल बोलतो मी. वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओएसडी असतील किंवा काय असतील, त्याच्यातले 75% ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालते, नो टेन्शन. पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठुले जणू, त्याला माहिती हवा त्या आरोपींना उंकड चाललेली येणे जातीचं काय केलं, 2 भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे वळिलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला. आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी. आणि ह्यो सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे. आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं. अहो आता मी काय सांगाव तुम्हाला ते ना, मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो. नसतं तुम्हाला नाही केल्यावर मला जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या
पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना? काय ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते. हा हा असं असा शब्द वापर. खाजगीत काय असत तर तिथं माहिती. दोन खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली, त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लेकीर बाळीबद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावर ते आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना. त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय, जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का. आता मी म्हणतो म्हणून त्यांना माहित व्हावा असं असं आपल्याबद्दल बी. मग मीडियाच्या माध्यमातून माहित झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या बघ म्हणून सांगायलोय. माहेर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही खंबीर येतं पक्के आमचं दे सोडून. त्याला कशी खेटायची तयारी माही आणि त्याच्या गाडीत दम नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायला. त्याला मेंगे चाळे म्हणतात, नपुसक चाळे. गोळ्या चारणं औषध चारणं कुठं काय करणं. मरत असं समोर समोर आला असतात. तू मेला असता नाही तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणते क्षेत्रीय खानदान कुळ. वंजरला ते तुझ्यासारखा नाही चाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेघे नपुसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन, तुला पैसे देतो, नवी देतो. आता कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज म्हणतो मी. त्याजवळ फेस कॉल केलेले, फेस टाइम कॉल, व्हॉट्सअप कॉल, साधे कॉल, रेकॉर्डिंग. आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धनेमुंड्या संग बोललाय तो फोनवर. 11:15 एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उचलितो का. हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब तुमच्या जवळ बघा आहे का कुणी एखादा फोटो दिलेला असला त्या कॅमेरा ठेवलेला. आणि सगळे नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठेवलेत का काय. आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी आहे. आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहित असेल तर त्यांनी कामाला लागाव. काही नाही बरं का. ओबीसी नाही, फबीसी नाही, मराठा नाही, फेराठा नाही, काही नाही. फक्त हे कर नाही दाबाक हे दाखव. मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत. मग हे दाखवत असं तो असा आहे, मग तो भाचा जाईल मधी, नाही तर मग तो मेहना जाईल मधी, नाही तर तो चुलत भाऊ जाईल मधी, तो माऊस भाऊ जाईल मधी, नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे. हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे की हे मॅटर मुकादमाकडे न्यायचं. कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो.